तेव्हा या सगळ्या प्रकरणी आता बिल्डरला अटक झालेली आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता आपल्यासोबत आहेत। बावनकुळे जी बिल्डरवरती तर कारवाई झालेली आहे या सगळ्या प्रकरणी, मात्र महावितरणचे जे अधिकारी आहेत आणि पालिकेचे अधिकारी ज्यांनी या बिल्डरला परवानगी दिली त्यांच्यावरती कारवाई कधी होणार आहे? महावितरणची यामध्ये याकरता चूक नाही आहे की 30 वर्षापूर्वीची लाईन त्या ठिकाणी ती ट्रान्समिशन लाईन आहे आणि त्या लाईन मध्ये बिल्डरने किंवा महानगरपालिकेने जी काही सँक्शन अथॉरिटी असेल त्या भागाची त्यांनी त्याचं अंतर सोडून बांधावं लागतं। ते नियमात लिहिलेलं आहे, विद्युत कायद्यात लिहिलं आहे। ते अंतर सोडलं नाही, घराच्या आतमध्ये पोल आहे आणि दुर्दैवी घटना इतकी भयंकर घटना आहे की अशा घटना घडूच नाही। पण आता राज्यातल्या संपूर्ण ट्रान्समिशन लाईन जर अंडरग्राऊंड करायला गेलं तर 1 लाख कोटी रुपये लागतील आणि राज्यामध्ये असं ह्या ट्रान्समिशन लाईन आधीपासून 30 वर्षापासूनच आहे। या काही नवीन टाकल्या नाही। आज महावितरणचा किंवा कुणाचा दोष केव्हा असता, एखादं घर तयार झालंय, संपूर्ण स्ट्रक्चर तयार झालं, त्यानंतर आम्ही आपली लाईन ओढली। ऑलरेडी त्या कॉरिडॉर सोडूनच त्या ठिकाणी जे स्पेसिफिक अंतर सोडूनच घरं बांधावं लागतात आणि त्यामुळं हे जे घटना आहे या घटनेला दोषी बिल्डर आहे, सँक्शन अथॉरिटी आहे, त्याच्यावर कारवाई करण्याचा शासनाची जबाबदारी आहे, ते आम्ही करतोय। पण बावनकुळेजी या संपूर्ण प्रकरणाची हायकोर्टाने देखील दखल घेतलेली आहे। आता या घडीला संपूर्ण नागपूरला या हायटेन्शन वायरच्या विळख्यातून सोडवायचं असेल तर या घडीला काय करता येईल? शासनाने दखल घेतली आहे, उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे, शासनाने दखल घेतली आहे। पण आता हे पूर्ण जाळं अंडरग्राऊंड करण्यासाठी फार मोठा प्रश्न आहे। हे एका दिवसाचं जाळं अंडरग्राऊंड करता येत नाही, तेवढा लाईन बंद करणे, नागपूरच्या लाईन तेवढ्या वाढवणे, त्यानंतर त्या पूर्ण आता ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले, ते तयार व्हायलाच नाही पाहिजे लाईनच्या बाजूनी आणि एवढ्या लाईन हटवण्याकरता खूप मोठा प्रश्न हा महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळं प्रयत्न करू की त्या एक तर रेसिडेन्शियल आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या कायद्यामध्ये एखादी लाईन जर शिफ्ट करायची असेल किंवा लाईन अंडरग्राऊंड करायची असेल तर ज्या एरियामध्ये जे बांधकाम झालं त्या बिल्डरने तेवढा पैसा भरून द्यावा लागतो आणि तो अंडरग्राऊंड करण्याचा पैसा सरकारकडे भरावा लागतो। सरकारकडे असं नाही आहे की आमची लाईन असताना कोणी घर बांधले त्या घराकरता लाईन अंडरग्राऊंड करा आणि त्याचा खर्च मग कोण सोसावा? त्या बिल्डरनी तेवढा लाईन जी आहे तेवढी अंडरग्राऊंड जेवढं त्याला स्पॅच करून पाहिजे आहे तेवढा बिल्डरला भरावं लागतं। ते तरी एखाद वेळी भरले नाही आणि किंवा ट्रान्समिशन लाईन शिफ्ट झाली नाही, पण राज्यातल्या ट्रान्समिशन लाईन पूर्णच्या पूर्ण शिफ्ट करणे हा मोठा एक प्रश्न आहे आणि सँक्शन अथॉरिटीने नियमात जे बंधन आहेत किंवा नियमात जे कॉरिडॉर सोडावं लागतो किंवा अंतर सोडावं लागतं ते अंतर सोडणं घरं बांधायचे आहेत। पण बावनकुळेजी आता या लाईन अंडरग्राऊंड करायच्या म्हटलं तर किती काळ लागू शकतो? हॅलो हा बावनकुळेजी, आता जर या सगळ्या लाईन अंडरग्राऊंड करायचं म्हटलं तर नेमका किती काळ लागू शकतो? त्याला खूप काळ लागतो, त्याला 2-2 वर्ष लागतात कारण तेवढे हायटेन्शन लाईन दुसरे ROW तयार करणे, अंडरग्राऊंड करणे, ते रस्ते खोदणे, पूर्ण खोदून काढणे, केबल टाकणे, 220 kVचे केबल, 132 kVचे केबल, 33 kVचे केबल आणि हे अंडरग्राऊंड केल्यानंतर पुन्हा मग ते खोदकाम कोणी केलं तर ते तुटणे। पुढच्या काळात आता नागपूरमध्ये जेवढे सिमेंट कॉन्क्रीट रोड चालू आहे आता आमच्याकडे सरप्लस लाईन आहे, पण रात्री कोणी येतो, कोणी खोदताना लाईन बंद करून टाकतं। त्यामुळं अंडरग्राऊंड केल्यावरही त्या ठिकाणी तो प्रश्न खाली खोदकामाचा राहणारच आहे। याच्यामध्ये एकच आता आहे की जे बिल्डरच्या घरात तिथे लाईन गेली आहे ह्या लाईनला कसं काढता येईल मी आता तयारी केली आहे, पण प्रश्न असा आहे की 30 वर्षापूर्वीची लाईन आहे। घर बांधताना, घर घेताना, घर त्या ठिकाणी आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये पोल येत आहे, कंपाऊंडच्या आतमधलं झाड त्या ठिकाणी हाय टेन्शन लाईन केली जात आहे, त्या ठिकाणी अशा घटना होत आहे। हे तर थोडी जबाबदारी सर्वांचीच आहे आणि असं आहे की शेवटी लाईन पहिल्यापासून आहे, 30 वर्षापासून आहे, ती आज लाईन टाकली नाही कोणी आमच्या कंपनीने, त्यामुळं ढकलाढकली हा काही विषय नाही आहे। प्रश्न असा आहे की शासनाने गंभीर घेतलाय, काहीतरी मार्ग काढण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करताय, हायकोर्टाने घेतलाय, आम्ही हायकोर्टातही आपलं सांगू, पण खऱ्या अर्थाने याच्यातला प्रश्न काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, म्हणजे त्याचे मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे। बरं बावनकुळेजी, आम्ही अशी अपेक्षा करतो की नागपूरकरांचे ज्यांच्या सोसायट्या अशा हायटेन्शन वायरच्या अवतीभोवती आहेत त्यांचा प्रश्न तुम्ही तातडीने सोडवाल। खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझाने प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। सोसायटी आणि सँक्शन अथॉरिटी सुद्धा या लाईन आता रोजच तयार होणार आहे कारण आम्ही तर लाईन टाकतो काही खाली जागेत टाकू, उद्या कोणी येईल पुन्हा तिथे घर बांधेल, उद्या कोणी येईल तिच्या घराखाली घर बांधेल। पण बावनकुळेजी, जे तिथले रहिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बिल्डरांनी त्यांना फसवलेलं आहे। हो, त्यांचं काही चूक नाहीये, त्या परिवाराची काय चूक आहे? त्या परिवाराचं फसवलंच आहे। त्या परिवारावर एवढं दुःख आहे की ते कोणीच सहन करू शकत नाही
आता परवा एक नागपूरमध्ये एक मुलगा 3 स्लॅब कुठला आणि 4थ्या लाईनवर जाऊन पडला. म्हणजे तो खेळता खेळता 2 घरं कुठला आणि कुठल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी एका लाईनवर पडला जाऊन. आता ह्या अवेअरनेसच्या गोष्टी आहे. आम्ही सुरक्षा सप्ताह करतो, प्रत्येक इलेक्ट्रिक बिलच्या मागे 7 दिवस लिहून पाठवतो हे करावे करू नये. आता तरी अवेअरनेस येत नाही आहे. काय करावं, परत तरी शासनाचा प्रयत्न आहे की आम्ही पूर्ण याच्यात मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. नक्कीच नक्कीच. बावनकुळेजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तेव्हा सरकार हा प्रश्न गांभीर्यानं घेईल अशी अपेक्षा करूयात, कारण नागपूरमधल्या अशा अनेक सोसायट्या आहेत ज्या हाय टेन्शन वायरच्या अवतीभवती पसरलेल्या आहेत. तेव्हा हा प्रश्न तातडीनं सुटणं गरजेचं आहे.